कन्सिलर लावलेला आहे मी. कन्सिलर अशा प्रकारे सेट केला आहे छान. मेबेलिन आणि माझा शेड आहे. मी लिप्सवर काही अप्लाय केलेलं नव्हतं. जस्ट एक बेस म्हणून लिप बाम लावला होता. ब्लेंडरने ब्लेंड करणार आणि आपल्याला ब्लश या अपवर्ड डिरेक्शनमध्ये लावायचं आहे. मी कन्फ्यूज आहे, हे इयरिंग्स घालू की हॅलो गाईज, मी आहे तृप्ती आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सो आजच्या व्लॉगमध्ये मी गेट रेडी विथ मी शूट करते आहे. मी आज चाललेली आहे एका वेडिंगला, जे की आहे डे टाईमला. सो मला असं एकदम सिम्पल सटल लुक हवं आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे असं जास्ती स्वेटी व्हायला नको. सो तर चला रेडी होऊया, बघूया माझं लुक कसं टर्न आउट होतं. तर गाईज, इथे मी माझा फेस छान प्रकारे मॉइश्चराईज करून घेतलेला आहे आणि हा कन्सिलर यूज करते आहे. कन्सिलर आहे लॉगलचं प्रो कन्सिलर. कन्सिलर लावलेला आहे मी. कन्सिलर अशा प्रकारे सेट केला आहे छान. सो आता नेक्स्ट मी लावणार आहे फाउंडेशन. नेक्स्ट फाउंडेशन मी यूज करते आहे हा फिटमीचा मेबेलिन आणि माझा शेड आहे 120. ओके, तर मी जास्ती नाही, एक पंप घेणार असं. सीआयस हां एवढाच. अँड देन याला मी पहिले लावून घेणार असं फेसवर. अँड देन ब्लेंडरने ब्लेंड करणार. गाईज, मला एकदम मिनिमल बेस्ट असं सटल बेस्ट ठेवायला आवडतं, एकदम ओव्हर नको वाटलेलं. आणि नेक एरिया पण विसरू नका. असं मी छानपणे थोडा लावून घेतला आहे, जिथे जिथे मला असं वाटतं कव्हरेजची गरज आहे. मला फाउंडेशन फार कमी लावायला आवडतो. सो लावून घेतलं आहे मी आणि असं उरलेलं ब्लेंडरने घेणार आणि डॅम्प करून प्लीज मी परत एकदा सांगते आहे, आपली नेक एरिया बिलकुल विसरू नका, नाहीतर ना असं खूप डिस्कलरेशन लक्षात येतं. आणि कानांना सुद्धा विसरू नका. सो अशा प्रकारे मी पूर्ण फाउंडेशन फेसला अप्लाय केलेलं आहे आणि नेकवरती सुद्धा केलं आहे. आईजवरती सुद्धा असं छान एकदा लेअर अप करून घेणार. ओके गाईज, सो असं मी छानपैकी बेस केलेला आहे सेट. सो मी हा इनसाईडचा एक लिप चीक आणि लिप अँड चीक टिंट यूज करते आहे. हा फार जुना झालेला आहे, मी याला खूप जास्त यूज केलेला आहे आणि हा आय थिंक मला अंडर 100 रुपीज मिळाला होता आणि याचे रिव्ह्यू पण खूप छान दिसले होते. सो मी याला इतकं यूज केलेलं आहे की हा जवळजवळ ऑलमोस्ट संपलेला आहे पूर्ण. स्माइल.
गाईज, जर तुम्ही असं क्रीम बेस किंवा लिक्विड ब्लश जर यूज करत असाल तर हा लगेचच फाउंडेशन लावून झाल्यावर अप्लाय करा, जेणेकरून हा लिक्विडवर लिक्विड छान सेट होऊन जाईल. आणि जर तुमचा पावडर ब्लश असेल तर तो मग तुम्ही सेटिंग पावडर लावल्यावर सुद्धा यूज करू शकता. आणि आपल्याला ब्लश या अपवर्ड डिरेक्शनमध्ये लावायचं आहे. असं एक अपलिफ्टेड लुक येतो फेसला. सो गाईज, तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्ती लावलेला आहे ब्लश आता, पण हा काही टाईम नंतर आपोआप सेट होऊन जाईल स्किनमध्ये. सो आता नेक्स्ट मी करणार आय मेकअप. पिंक शेड यूज करणार मी पहिले ॲज अ बेस टोन. हा पिंक. सो आता नेक्स्ट मी जो ग्लिटर यूज करणार आहे हा गोल्डन कलरचा शिमर. हा शेड. ओके. सी गाइस, वाव, किती छान टर्न आउट आलेला आहे ना हा शेड. बस मला इतकंच ग्लिटर हवंय. मी हा मस्करा यूज करत आहे, मेबेलिनचा हायपर कर्ल. हा पण ऑलमोस्ट संपलेला आहे, याला मी खूप जास्त यूज केलेला आहे. गाइज, आज मी फर्स्ट टाइम विदाऊट मिरर यूज करता डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये बघून मेकअप करते आहे. सो थोडा डिफिकल्ट चाललाय. सो गाइज, बघा डिफरन्स थोडाफार तर डिफरन्स वाटते. आता मी जस्ट लायनर अप्लाय करणार. ही एक लोकल शॉपमधून घेतलेली मी लायनर पेन्सिल आहे. मला लिक्विड लायनर खूप कमी लावता येतं, सो पेन्सिल घेतली आहे मी. आता मी लिप्सला फक्त लिपस्टिक लावायची बाकी आहे. सो पहिले मी लिप लायनर लाईन करून घेणार. ओके. सो एक लिप पेन्सिल आहे माझ्याकडे, ही पण मी एका लोकल शॉपमधून घेतलेली आहे. सो मी लिप्सवर काही अप्लाय केलेलं नव्हतं, जस्ट एक बेस म्हणून लिप बाम लावला होता. सो गाइज, आउटलाईन केलेली आहे मी, जस्ट आता अप्लाय करणार लिप शेड. सो मी असं थोडं पिंकिश शेडमध्येच जाणार आज, कारण माझं ओव्हरऑल लुक जो आहे थोडा पिंक टोनमध्येच आहे. सो मी आज यूज करते इथेही मामाअर्थची एक विटॅमिन सी लिप सिरम प्लस लिपस्टिक आहे, थोडं पिंकिश शेडमध्ये. हिचं शेड आहे बीटीट रेड 07. सो गाइज, मी हे वॉच वेअर करते आहे.
ॲसेसरीजमध्ये आणि जास्ती काही नाही, फक्त जस्ट मी कन्फ्यूज आहे, हे इयरिंग्स घालू की इट विल लुक नाईस और एकदम सिम्पलमध्ये माझ्याकडे हे छोटेसे 2 टॉप्ससुद्धा आहेत. सो मी कन्फ्यूज आहे काय घालावं नेमकं. गाईज पहिले हे ट्राय करून बघते मी. हे सुद्धा खूप क्यूट वाटत आहे. छान वाटतं माहीत आहे. ओके गाईज, सो मी इयरिंग्स लावलेले. सो गाईज, आणि हेअर्ससाठी तर मी हेअर्स असेच ठेवणार आहे. मला ओपन्स हेअर खूप कम्फर्टेबल वाटतात आणि बस झालेला आहे माझा फायनल लुक. सो कसं वाटतं? ओके गाईज, सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझं गेट रेडी विथ मी असं ग्रूमिंगवाला व्हिडिओ जर आवडला असेल, सो लेट मी नो. मी नेक्स्ट लुक पण चांगला करण्याचा ट्राय करणार. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.